नमस्कार. मी अनुराधा आनंद कोल्हापुरे, अध्यक्ष उत्कर्ष पतसंस्था. 4-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एका सोशल मीडियावर एक कर्जदार, महिला कर्जदार यांनी संस्थेची बदनामी केलेली आहे. ती अशी, की त्या कर्जदाराने कर्ज थकीत ठेवलं आणि आम्ही त्या महिलेला अनेक वेळा संधी देऊनही त्या कर्जाची परतफेड त्या व्यक्तीने केली नाही. आणि अनेक वेळा आमचे लोक, मी स्वतः 3 वेळा त्या व्यक्तीशी गाठून त्यांच्या घरी जाऊन गोडी गुलाबीने चांगल्या पद्धतीने कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला अनेक वेळा संधी दिली, OTS संधी दिली, वेगवेगळ्या सरकारी योजनांची संधी दिली. ज्या गोष्टी बोलून चांगल्या मार्गाने होतील अशा पद्धतीने आमची कर्ज वसुली असते. पण काही कर्जदार या गोष्टींना भीक घालत नाही आणि गैर गोष्टी संस्थेच्या बद्दल करत असतात. तर त्या पद्धतीनं वर्षा राऊत यांनी जे काय संस्थेच्या विरोधात एक विडा उचललेला आहे, तो अतिशय निंदनीय आहे. कारण मला असं वाटतं की कर्जदाराला एक जाणीव असावी. सुरुवातीला कर्ज देताना त्यांना त्यांच्याकडे कर्जरोखा असतो किंवा वचनपत्र असतं, वचन चिठ्ठी असते, हमीपत्र असते आणि कर्जाची फाईल हे एक करार असतो. हा करार असतो, 2 जामीनदार असतात. जर हा करार एवढा व्हॅलिड असतो, तर तर त्या कर्जदाराने हप्ते फेडून चांगल्या पद्धतीने ह्या कर्जातून मुक्तता करून घ्यावी स्वतःची. अशा पद्धतीची जी जबाबदारी असायला पाहिजे ती काही कर्जदारांमध्ये नसते. आणि यापैकीच एक कर्जदार म्हणजे वर्षा राऊत यांनी माझाही अपमान 3 वेळा केलेला आहे. तरी सुद्धा संस्थेसाठी मी तो सहन केला. अतिशय गोडी गुलाबीनं आम्ही त्यांचा पाठपुरावा केला, अनेक संधी दिली, तरी सुद्धा या व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाही. शेवटी आमचा नाईलाज आहे. आता सुज्ञ लोकांना माहित आहे की चांगल्या मार्गाने जर काही होत नसेल, काही गोष्टींचं प्रतिक्रिया रिटर्न्स मिळत नसतील, तर आम्ही कायदेशीर मार्गाने ते करायलाच पाहिजे. आणि करायला पाहिजे म्हणजे करायलाच पाहिजे. कारण तरच संस्था चालू शकेल. नाहीतर संस्था अशी जर सगळ्यांना सूट देत बसत असेल किंवा हितसंबंध जपत असेल, तर संस्था चालूच शकणार नाही. आणि ह्या पद्धतीनं या व्यक्तीला आम्ही संधी देऊनही त्या व्यक्तीनं सगळ्या आमच्या स्टाफशी घाणेरडं वर्तन केलं, माझ्याशी घाणेरडं वर्तन केलं, तरी सुद्धा सगळं सहन करून शेवटी आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आणि 101 या कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर आम्ही जप्ती लावली. आणि वर्षा राऊत यांनी आमच्या कोणत्याही वसुली उपक्रमाला दाद न देता आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. त्यामुळे नाईलाजाने हा विषय येतच नाही. तोच एक उपाय असतो की अशा लोकांसाठी आपण 101 दाखल करतो. आणि आम्ही त्यांना सरकारच्या नियमानुसार OTS संधी दिलेली होती. वेळा त्यांचा ताबाही थांबवलेला होता. शिवाय नामदार हायकोर्टानेही त्यांना 4 आठवड्यांची संधी दिलेली होती. अशा प्रकारे वेळोवेळी संधी देऊनही त्यांनी पैसे भरले नाहीत. आणि त्यामुळं आपण नियमानुसार आणि कायदेशीर कारवाईच्या नियमानुसार, आमच्या वसुलीच्या नियमानुसार त्यांच्या घराचा ताबा घेतलेला आहे. यात संस्थेला कोणालाही दुखवण्याचा प्रश्न नाही किंवा या वैयक्तिक कोणत्याही कारण, हे सगळे सुज्ञ लोक तुम्ही जाणतच आहात. संस्थेने केलेल्या मदतीची कोणतीही उपकाराची जाणीव न ठेवता उलट संस्थेच्या विरोधात या वर्षा राऊत यांनी जे पाऊल उचललेलं आहे ते खूप निंदनीय आहे. आणि या विरोधातच आम्ही कोर्टाची मदत घेऊन त्यांच्या विरुद्ध मानहानीचा म्हणजे 51 कोटी रुपयाचा मानहानीचा दावा दाखल करतो. त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या चॅनेलवाल्यांच्या विरोधात आणि आजूबाजूला उभा राहिलेल्या लोकांनी काहीही शहानिशा न करता, इतिहास न पाहता जे काय संस्थेच्या विरोधात बोलताना त्यांना जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. आणखीन त्यांच्या विरुद्ध आता आम्ही नेमलेले वकील जे आहेत दिनेश धुमाळ यांच्याकडे ते काम सोपवलेलं आहे आणि निश्चितच लवकरात लवकर त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू होईल. विशेष सांगायचं म्हणजे आता सर्व सभासद संस्थेच्या बाजूने बोलतायत की संस्थेनं आता खूप चांगलं काम आधीपासून संस्थेचं काम चांगलंच आहे, पण आमचा जो वसुलीचा धडाका आहे म्हणा, ताबे आहेत, हे जे आहे ते आमचे सभासद म्हणतात की वसुलीचं काम संस्थेचं खूप
चांगलं आहेत. आतापर्यंत आम्ही काही जे ताबे घेतलेत, तर त्या कर्जदारांनी त्यांचं कौतुक एवढं आहे, की त्यांनी स्वतःहून चाव्या आमच्या हातात दिलेल्या आहेत आणि शांतपणे त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. काही कर्जदार असे इतके आदर्श आहेत, की त्या कर्जदारांची यादी आम्हाला गिनू शकणार नाही, मोजू शकणार नाही, एवढे आदर्श कर्जदार सुद्धा या संस्थेमध्ये आहेत. आणि एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना एकाच व्यक्तीने कुणीतरी संस्थेविरुद्ध वही उठवावी आणि संस्थेला बदनाम करावं, हे आम्हाला मान्य नाही. आणि इथून पुढं जर कोणी ह्या पद्धतीनं पाऊल उचललं, एखाद्या स्थानिक चॅनलला घेऊन किंवा 2-4 लोकांना घेऊन संस्थेच्या विरोधात काय बोलत असतील, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. प्रत्येक वेळोवेळी आम्ही कोर्टाकडून योग्य त्या गोष्टी पाऊल उचलतो. आणि आता यापूर्वी सुद्धा अशीच एक 2-4 वर्षापूर्वी घटना घडलेली आहे, की संस्थेच्या विरोधात आणि माझ्या विरोधात सुद्धा विवेक मेरुकर आणि अशोक शिंदे ह्या गावातील एक प्रतिष्ठित, म्हणजे शिंदे तर शिक्षक आहेत आणि अशा लोकांनी माझ्याबद्दल एका फोनवर संभाषणामध्ये इतकी वाईट वाईट भाषा वापरलेली आहे, की एखाद्याला ऐकवत पण नाहीये आणि चीड निर्माण व्हावी अशी इतकी वाईट भाषा आहे. मी एक समाजात वावरणारी एक वयस्कर, एक विधवा बाई आहे. कुठल्याही प्रकारचं चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करते आणि एका ज्येष्ठ व्यक्ती, स्त्रीबद्दल ही माणसं इतकं घाण बोलू शकतात, यासारखं दुसरं दुर्दैव कुठलंही नाही. आणि अशाही लोकांना आम्ही आता चाप देणार आहोत. त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही दावा दाखल केलेला होता. आता त्याची प्रोसेस चालू आहे आणि लवकरच त्यांना सुद्धा कोर्ट हिसका देईलच. धन्यवाद.